उपवासाला रोजच्या फराळापेक्षा काहीतरी वेगळं पोट भरीचं पण तरीही पोटाला हलकं असणारं खायला असेल तर मग मज्जाच. त्यातून उपवासाचे मऊसूत जाळीदार घावणे खायला असतील तर मग काय सांगायलाच नको. आज आपण अशीच मऊसूत जाळीदार उपवासाची घावणी बनवते. सोबतच उपवासाची शेंगदाण्याची चटणी सुद्धा आहे. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण कुठल्याही पूर्वतयारीशिवाय अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारे उपवासाचे घावणे बनवते. त्यासाठी साहित्य काय घेतले ते दाखवते. इथे मी एक वाटीभर वरेचं तांदूळ घेतलंय. वजनाने बरोबर 100 ग्रॅम तांदूळ आहे. तर हे तांदूळ तुम्ही स्वच्छ पाण्याखाली धुवून फॅनखाली सुकवलेत तरीही चालेल, ओल्या कपड्याने पुसून घेतलेत तरीही चालतील. आता झटपट करतोय म्हटल्यावर मी असेच पुसून घेतले. आता सेम वाटीने मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी जरा साबुदाणे घेतलेत. वजनाने 30 ते 40 ग्रॅम साबुदाणे असतील आणि हे एवढेच घ्यायचे साबुदाणे, खूप जास्त नको. आता याची मिक्सरला बारीक अशी पावडर तयार करून घेतली. तर ही पावडर बारीक पिठाच्या चाळणीने चाळून घेतली म्हणजे आतमध्ये जास्तीत जास्त रव्याचे कण शिल्लक राहणार नाहीत. आता 2 वाट्या तयार पीठ झाले, त्यापैकी मी 1 वाटी गच्च भरून पीठ घेतले आणि एका ह्या वाटीमध्ये बरोबर 5 घावणे तयार होतात. आता जेवढी वाटी पीठ घेतले तेवढंच 2.25 वाटीभर पाणी घ्यायचं आहे. 2.25 वाटी पाणी अजिबात जास्त होत नाही किंवा कमी होत नाही, अगदी बरोबर राहतं. ते मोजून मी साईडला ठेवते. लागेल तसं मग थोडं थोडं घेऊयात. तर हे सगळं पाणी एकदम अजिबात घालायचं नाही. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या अजिबात होणार नाहीत. आणि मग पुन्हा लागेल तसं पाणी घालून पातळ असा घोळ तयार करून घेते. तर तुम्हाला सांगते, हे असं पिठाच्या अंदाजाने मापून पाणी घातलं की पीठ जास्त पातळही होत नाही आणि जास्त घट्टही होत नाही. आपण जे वाटीने पाणी मोजून घेतलं होतं सगळं घातलंय. पुन्हा मला पाणी घालायची गरज नाही पडली. असं पातळ घोळ तयार करून घेतले. आता हे लगोलग केले तरी चालतील, पण आपण थोडा वेळ साईडला ठेवूयात. आधी चटणी तयार करून घेऊया. कढईत लहानशी वाटी शेंगदाणे भाजून घेते. अगदी सालं सुटेपर्यंत खरपूस भाजून घेतले. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे सालं काढून घेतले. तेवढीच वाटीभर ओलं खोबरं पातळ काप करून घेतले. 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा साखर हे अगदी बारीक मिक्सरला फिरवून दाटसर चटणी तयार करून घेतली. एकदा का घावण करून झाले की मग याला फोडणी करूयात. आता इथे बघा, थोड्या वेळासाठी पीठ हे झाकून ठेवलं तर वरती पूर्णपणे पाण्याचा थर आणि खाली असं पीठ तळाशी बसलेलं असतं. एकसारखं चमच्याने ढवळून घ्यायचं. आता चवीपुरतं मीठ ते मिक्स करून घेतलं आणि आता आपण घावणे तयार करायला घेऊयात. आता गॅसवरती मी काईल तापायला ठेवले. तर घावणे कुठलेही करायला घ्या, अगदी उपवासाचे किंवा मग बिन उपवासाचे. काईल कडकडीत गरम करून घ्यायचे आणि तेलसुद्धा असं सगळीकडनं व्यवस्थित भरभरून लावून घ्यायचं. आता आयत्याला भरपूर जाळीदार आहे म्हणून तुम्हाला एक टिप सांगते मी. आयत्याचं पीठ कधीही काईलवर घालताना खूप जवळून नाही घालायचं. कमीत कमी अर्ध्या फुटाचं अंतर असावं. असं उंचावरून पीठ घातलं की मग छान जाळी धरते. आणि त्याचबरोबर घावण तव्यावर घालेपर्यंत गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची. आणि ज्या वेळी तुम्ही घावण घालायला घ्याल त्या प्रत्येक वेळी पीठ असं तळापासून व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता इथे बघा, मोठ्या फ्लेमवरती पटापट कडेकडेने सुरुवातीला पीठ घातलं आणि कुठे आधीमध्ये मग एकसारखं पीठ व्यवस्थित घालून घेतलं. आता मोजून अर्ध्या मिनिटासाठी वरून झाकण ठेवलं म्हणजे आयता आतल्यात छान शिजला जाईल. फार वेळ अजिबात लागत नाही. अर्ध्या मिनिटानंतर असं कडेकडेने व्यवस्थित तेल सोडून घ्यायचं म्हणजे कडा छान सुटल्या जातात. आता हे बघा, सुरीने छान कडा सोडवून घेते मी. तर यामध्ये साबुदाणे आहेत ना, उलटायला अजिबात वेळ घेत नाही, छान पटापट उलटले जातात. तर हे बघा, छान असं आयतं सगळीकडून व्यवस्थित सुटून आलंय. इथे चमचा वगैरे लावायची गरज नाही. तर मला सवय आहे म्हणून मी हाताने करते. चमच्याने उलटून घेतला तरीही चालेल. आणि आता हा थंड होईपर्यंत दुसरा करून घेऊया. आता इथे बघा, दुसरं घावण तयार करायला घेतलं. पुन्हा एकसारखं तळापासून ढवळून पीठ घेतलं आणि सेम पद्धतीने तव्यावरती घावण घालून घेऊया. पुन्हा तीच प्रोसेस. अर्धा मिनिटभर झाकण, पुन्हा असं कडेकडेने व्यवस्थित तेल सोडून घेतलं. आणि हे बघा, आता सुरीने दाखवते. छान आयता सगळीकडनं उलटला जातोय. अजिबात काहीला चिटकून राहत नाही. आणि एक करेपर्यंत आधीचा थंड झालेला असतो. साईडला ठेवूया. हा तर बघा, नुसत्या सुरीने अगदी छान उलटला जातोय. अजिबात त्याला चमचा वगैरे लावायची गरज नाही.
बरं हे आहे ते दुसऱ्या बाजूने उलटवून पुन्हा जास्त कडक करून घ्यायची गरज नाही, असेही मऊ बरे वाटतात. आणि जाळी तर बघा किती सुंदर तयार झाली. आता चटणी तयार करून घेऊयात. इथे मी गॅसवरती तडका पॅनमध्ये 2-3 चमचे इतकं तेल घातलं. तेल छान कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरे छान फुलल्यावर मग गॅसची फ्लेम बंद केली आणि ही गरम गरम फोडणी या चटणीवरती घालून घेतली. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चटणीसुद्धा तयार आहे. तर चटणीला फोडणी देणे ऑप्शनल आहे, आवडीप्रमाणे दिली नाही दिली तरी चालते, अशी पण छान लागते. तर इथे आपण एक वाटीभर पीठ घेतलं होतं, त्यामध्ये एकसारखे 5 घावन तयार झालेत. 1-2 माणसांना पुरतील एवढे तर नक्कीच आहे. आणि ही बघा ना, जाळी तर किती छान तयार झाली. बरं हे घावणे दिवसभर जसेच्या तसे राहतात, अजिबात ते मोडत वगैरे नाहीत आणि कितीही खाल्लं तरी पोटभरीचे पण पोटाला हलकेच राहतात. तर हे उपवासाचे घावन रेसिपी आवडली तर घरी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करत चला. यासाठी ज्या काही टिप्स आहे, जे काही साहित्य आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करत चला. आणि अशा सोप्या चविष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.